नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। अकोला प्रतिनिधी विलास सावळे यांच्या वृत्तानुसार पत्रकार भवन, निमवाडी, अकोला येथे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ आणि ॲसेस टू जस्टिस प्रकल्प इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वीच्या 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश कारंडे, जिल्हा संघटक, यांनी जबाबदारी सांभाळली। महत्त्वाचे संदेश आणि आवाहन। या प्रसंगी ॲड. अनिता गुरव यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले। त्यांनी बाल कामगार आणि बालविवाह मुक्त भारताची निर्मिती करण्याचे आवाहन करत प्रेम द्या, प्रेम घ्या या संदेशावर भर दिला आणि बाल कामगार कायद्याचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले। राजश्री कीर्तिवार यांनी उपस्थितांना बालविवाह मुक्त भारत करण्याची शपथ दिली, जी सर्वांनी मोठ्या उत्साहात घेतली। सर्व लोक अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही। तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि बालविवाहात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी एकल कुटुंबातील बालकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली आणि दत्तक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या व्यतिरिक्त जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी विशेषतः मुलींना सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे चुकीची माहिती देऊन त्यांचे शोषण होण्याची भीती कमी होईल। कार्यक्रमाचे संयोजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक नितीन वाकोडे यांनी केले। संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुशीला किशोर मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले, तर रौनक अली, बार्शीटाकली अध्यक्ष, यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। धर्मदीप नंदागवळी, श्याम सोनोने, संतोष लबडे, कोमल नाईक, प्रभू इंगळे, दुर्गेश दामोदर, रुपेश थूल, सुमित वैद्य, योगेश आठवले, शेखर रहीम, विशाल गजभिये, पूजा मनवर, संदीप सावळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख गणेश सावळे यांनी दिली। हा कार्यक्रम खरोखरच कौतुकास्पद होता, जिथे विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला आणि समाजाला महत्त्वाचे सामाजिक संदेश देण्यात आले। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।